ॲडव्होकेट शिखंडे, हे काय चाललंय? मॅडम मी तुम्हाला आधीच सांगितलेलं की आपली केस वीक आहे. मी तुम्हाला बेटर ऑप्शन पण देत होतो, पण तुम्हाला ते मान्यच नव्हते. एनिवेज, आता जे कन्फ्युजन क्रिएट झालंय ना, त्याच्यामुळे आपल्याला अर्धा तास एक्स्ट्रा मिळेल. त्याचा आपण फायदा करून घेऊया. प्लीज कीप इन युअर माइंड, आपल्या हातात बिलकुल पुरावे नाही आहेत. अहो पण पुरावे शोधणं, त्यांना ह्या सगळ्यातनं बाहेर काढणं हे तुमचं काम आहे ना ॲडव्होकेट. मॅडम मी माझे प्रयत्न करतोच आहे, पण आय एम सॉरी, मी कशाचं प्रॉमिस करू शकणार नाही. केदार, केस खूप सेन्सिटिव्ह पोझिशनला आहे. आपल्याला अपडेट द्यावं लागेल, नाही तर ट्रॅक्शन नाही मिळणार. त्यात आपण जर आपल्याच केसबद्दल अपडेट दिला नाही तर लोक फेक न्यूजवर विश्वास ठेवून मोकळे होतील. संपूर्ण महाराष्ट्रासमोर आपण वीक दिसू. घरातली केस दाखवलीच नाही, MNN स्वतःच्या घरातल्या माणसांच्या चुकांवर पांघरून घालतात असं म्हणून नावं ठेवतील आपल्याला. काही बोलतात हे चॅनलवाले. काकू काकू तू शांत हो ना जरा. शांत होते, ऐकू येत नाहीये नीट. आधी नीट ऐकूया. हा, घाबरू नकोस तू. शांत शांत. आत्ताच हाती आलेल्या बातमीनुसार दयानंद खांडेकर केसमध्ये एकही पुरावा त्यांच्या बाजूने दिसत नाहीये. पण तरीही त्यांचं म्हणणं आहे की त्यांनी हा गुन्हा केलेला नाहीये. तुम्हाला काय वाटतंय? दयानंद खांडेकरांनी हा खून केला आहे की नाही? कोर्टाचा निकाल थोड्या वेळात कळेलच. पण काय आहे महाराष्ट्राचा निकाल? खाली दिलेल्या नंबरवर मिस्ड कॉल देऊन तुमची मतं कळवा. काय आता निकाल लागलाय ऑलरेडी, तरी निकाल बघायचाच आहे यांना. बघूया ना, सगळेच बघूया. ही का गेली आता? मिस कॉल द्यायला. निकाल ते बोलले ना. सगळ्यांनाच उत्सुकता आहे निकालाची. चला बघूया. टेक्नो, अरे काय झालंय? कुठे गेला पेन ड्राईव्ह? कमांडर, रिपोर्ट्स कुठे आहेत? अजून पोहोचले का नाहीत? अहो सर, रिपोर्ट मिळतच नाहीत. मी केव्हाच उभं इथे, अजून आले नाहीत ते. काहीतरी करा आणि लवकरात लवकर रिपोर्ट्स पोहोचवा. हो सर, रिलॅक्स, मी बघतो सर काहीतरी. तो पेन ड्राईव्ह जर दुसऱ्या कोणाच्या हाती लागला तर काय होऊ शकतं, कळतंय का तुला? कोर्टाने दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकलेला आहे. विचार विनिमय आणि शेवटचा निकाल देण्यासाठी कोर्ट अर्धा तास वेळ घेणार आहे. पार्थ, तू काय करतोयस इकडे? काही झालंय का? तू पेनड्राईव्ह का काढलास? सगळं ठीक आहे ना? तू काय करतोय ते? अगं आजी, ताईच्या लग्नातले फोटो यानेच काढले होते ना. सो मी याला एक काम दिलं होतं की ताईच्या लग्नातले सगळे फोटो एकत्र करून छान कोलाज बनवायला सांगितलं होतं. म्हणजे काय की ताईच्या लग्नातली फर्स्ट मंथ ॲनिव्हर्सरी येते ना जवळ, सो छान तिला कोलाज गिफ्ट करेन मी म्हणून. आणि ते कोलाज या पेनड्राईव्हमध्येच आहे. सो ते पेनड्राईव्ह. ते सगळं ठीक आहे ग, पण हा घरात घुसला कसा? दरवाजातून. पण मगाशीच काहीतरी देऊन गेलास ना तिला, म्हणाली मला. हो, पण तो माझ्याकडून एक प्रॉब्लेम झाला की मी चुकीचा पेनड्राईव्ह दिला. म्हणजे चुकीचा म्हणजे? व्हायरस, पेनड्राईव्ह मध्ये व्हायरस होता ना, म्हणून. मी तेच सांगायला येत होतो, पण मी बघितलं तर तू लॅपटॉपला ऑलरेडी पेनड्राईव्ह कनेक्ट केला होतास. आणि जर तू फोल्डर ओपन केला असता ना तर लॅपटॉपमधल्या फाईल खराब झाल्या असत्या आणि लॅपटॉप परत कधी ऑनच झाला नसता. हा, म्हणून मी आलो आणि धावत येऊन पेनड्राईव्ह काढून घेतला आधी. गॉड, बरं झालं तू आलास. थँक्यू. हा घे तुझा पेनड्राईव्ह. ह्यात सगळे फोटोज आहेत. ओके, चल मी निघतो आजी, मला जरा अर्जंट काम आहे. हो, आलो मी, येतो बाहेर. जोडे काढून ये. हो. काय ग, तुझ्या चेहऱ्यावर असे 12 का वाजलेत? घाबरली असेल. एवढे एफर्ट्स घेऊन सुद्धा दया काका इनोसंट प्रूव्ह होतो की काय, अशी भीती वाटत असेल ना तिला. असं काहीही नाहीये. मी त्यांच्या बाबतीत असा विचार कधीच केला नाही आणि इथून पुढेही करणार नाही. ईशा, तुझे दया काका माझ्यासाठी वडिलांसारखे आहेत अगं. बाबा म्हणते मी त्यांना. बाबा 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 हे असंच करून माझ्या दया काकाला ट्रॅप केलंयस ना ग तू.
तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. काहीही गैरसमज होत नाहीये तारिणी. तुला खांडेकरांची संपत्ती हडप करायची, आय नो. मी या आधी सुद्धा ही गोष्ट खूप वेळेला सांगितलेली आहे की माझ्या मनात असं काहीही नाहीये. आणि मला पूर्ण खात्री आहे बाबा लवकरच निर्दोष सिद्ध होतील. तारिणी, कसली स्मार्ट आहेस ग तू. सगळं प्लॅनिंग प्लॉटिंग स्वतः करायचं आणि मग अलगद त्यातून आपले हात बाजूला करायचे. हे किती छान जमतं माहितीये तुला. आधी स्वतःच दया काकाला अडकवलं आणि आता स्वतःच त्याला इनोसंट म्हणतीयस. वाव. यू नो व्हॉट तारिणी, माझा दया काका आहे ना, तो फक्त इनोसंट नाहीये, तो विक्टिम आहे. तुझ्या आणि तुझ्या नवऱ्याच्या प्लॅनचा विक्टिम आहे माझा दया काका. पण आय एम सरप्राइज्ड की एवढं सगळं होऊन सुद्धा तुला या घरात का ठेवलंय. कम ऑन ईशा, यात सरप्राईज होण्यासारखं काही नाहीये. ही तारिणी पहिल्यापासून अशीच आहे. आधी स्वतःच काहीतरी करायचं, मग असं दाखवायचं की मी काही केलंच नाहीये, मग खोटे खोटे अश्रू गाळायचे. लहानपणापासून माझ्याशी पण अशीच वागत आलीये. नेहमी पाण्यात बघत आलीये मला. मी तुला पाण्यात बघितलंय निशी. लहानपणापासून तुझी आणि नमाची काळजीच घेतलीये मी. विसरलीस? काहीही विसरले नाहीये मी. सगळं लक्षात आहे माझ्या. आता लांब कशाला जायचं. माझ्या लग्नात तू किती प्रॉब्लेम्स आणण्याचा प्रयत्न केलास हे ईशानेही पाहिलंय. त्याची कारणं वेगळी होती. पण स्टॉप दिस कॅट फाईट राईट नाव. अरे घरात काय चाललंय आणि तुम्हा दोघींचं काय चाललंय इथे. दया काकाला इनोसेंट प्रूफ करण्यासाठी अजून एकही एव्हिडन्स मिळालेला नाहीये. लॉयर्स सुद्धा म्हणतात की ही केसच वीक आहे. मला आता भीती वाटतेय की या तारिणीमुळे माझ्या दया काकाला लाईफ टाईम प्रिझन मध्ये राहावं लागेल. नाही, असं काहीही होणार नाही. माझा पूर्ण विश्वास आहे बाबा नक्की निर्दोष म्हणून सुटतील. रिअली तारिणी, हाऊ कॅन यू बी सो शुअर. तुझ्याकडे काही प्रूफ आहे का कोर्टात प्रेझेंट करायला. कोर्टाने घेतलेला वेळ संपण्यासाठी आता थोडाच कालावधी उरलेला आहे. जयराम मर्डर केस, ज्याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष आहे, या केसचा निकाल आता काही वेळातच सगळ्यांसमोर असेल. युवी सर, ए काय मूवी चाललंय का इकडे. काय चाललंय काय सिरियस सिच्युएशन आहे निशी. त्यात तरी सिरियस राहत जा. बघ तोपर्यंत प्रश्न हाच, दयानंद खांडेकर यांना शिक्षा मिळणार का. त्यांनी हा खून का केला. दयानंद खांडेकर यांचा जयरामशी असलेला संबंध काय. MNNचं भविष्य नक्की काय आहे.